आता सोलापूर जिल्ह्यात बार्शीमध्ये जो प्रकरण समोर आलेला अंगणवाडी सेविका मात्र त्यानंतर परप्रांतीय म्हणजे बांगलादेशी आढळून आलेले आहेत, त्या संदर्भात गृह विभाग काय कारवाई करतो? नाही, बांगलादेशांच्या बाबतीमध्ये आजपर्यंत ज्या कारवाया झाल्या होत्या त्याच्यामध्ये सर्वात अग्रेसर कारवाई ह्या वर्षी आपली चालू आहे. आकड्यानुसार बोलायचं झालं तर 2024 मध्ये मुंबई वगळून महाराष्ट्रामध्ये जवळपास 350 परप्रांतीयांवरती कारवाई झालेली आहे. आणि ह्या वर्षी जानेवारीपासून ते आता ह्या तारखेपर्यंत म्हणजे जवळपास 1.25 महिन्यामध्येच जवळपास 194 कारवाया परप्रांतीयांवरती झालेल्या आहेत आणि त्यांना अटक झालेली आहे. म्हणजे जवळपास एका वर्षामध्ये 300-350 आणि आता जवळपास 1.5 महिन्यामध्ये आपण 200 पर्यंत कारवाया आपण केलेल्या आहेत. ही कारवाई अजून अग्रेसरपणे आपण करणार आहोत. आणि मी ह्या अगोदर देखील मी सांगितलेलं आहे की ह्यांचं जे वास्तव्य आहे ते अनेक वर्षांपासूनचं आहे. एक गोष्ट मला नमूद करायला हवी आहे की मुंबईमध्ये खास करून हे जे बांगलादेशी येऊन राहत आहेत ह्याला कारणीभूत मला वाटतं ज्यावेळेस काँग्रेसचं ह्या राज्यावर ते सरकार होतं, ज्यावेळेला आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला मुंबईमध्ये मराठी माणसांचा टक्का कमी व्हावा आणि शेवटी परप्रांतीय जे मुंबईमध्ये राहणारे आजही आहेत ते जास्त करून काँग्रेसचे वोटर्स आहेत आणि काँग्रेसची वोट बँक वाढली पाहिजे ह्यासाठी काँग्रेसचं सरकार असताना त्यांनी जे दुर्लक्ष केलं त्याचे परिणाम आज आपण भोगतोय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. जे काही आलेले आहेत त्यांचं त्यावेळेला कारण SRA स्कीम्समध्ये त्यावेळेस राशन कार्ड हे एक व्हॅलिड डॉक्युमेंट असायचं आणि राशन कार्ड त्यावेळेला त्यांना सोप्यात बनवून दिली गेली. कदाचित असं असावं म्हणून हे आजपर्यंत जे बांगलादेशींची जे वास्तव्य मुंबईमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण त्यावेळेला ते मुंबईत आल्यानंतर मध्ये हळूहळू विस्तार त्यांच्या महाराष्ट्रामध्ये झाला, परंतु कदाचित ते कारणं देखील असू शकतात. ह्याचं देखील एक माहिती मला वाटतं एक राजकीय दृष्ट्या सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. यात बांगलादेशी घुसखोरांनी ज्या राजकीय आपल्या सरकारी योजना आहेत त्यांचा देखील लाभ घेण्यास सुरुवात केली. विशेषतः लाडकी बहीण योजनेमध्ये बांगलादेशी घुसखोर यांची देखील नावं आढळून आली आहेत. त्या संदर्भात काय कारवाई करतात? नाही बघा, आता जी कारवाई सध्या 2 महिन्यापूर्वी सोलापूरला जी कारवाई झालेली आहे त्याच्यामध्ये खोटा आधार कार्ड सादर करून त्यांनी त्यावेळेला लाभ घेतला होता. परंतु एक गोष्ट मात्र आपण ही पण नमूद करायला हवी आहे की डॉक्युमेंट सबमिट झाले त्यांना लाभ मिळाला, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ही बाब समोर आलेली आहे. म्हणजे आपलं व्हेरिफिकेशन करण्याची यंत्रणा ही योग्यरित्या काम करते. ती व्हेरीफायमध्ये जे आपल्या लक्षात आलं की हे डॉक्युमेंटच फेक आहे, आधार कार्ड फेक आहे, म्हणून आपण त्यांच्यावरती कारवाई करू शकलो. मला वाटतं असे फेक डॉक्युमेंट्स जिथे जिथे व्हेरीफाय होत आहेत अशा ठिकाणावरून आपल्याला त्यांच्यावरती कारवाई करणं हे अजून आपण अग्रेसर त्याच्यामध्ये आपण स्टँड घेतोय. आपण त्याच्यामध्ये अजून आक्रमकरित्या आपण कारवाई आपण करतोय आणि भविष्यामध्ये अशा कारवाई आपल्याला 100% वाढून अजून जास्त प्रमाणात आपण करताना आपल्याला आढळून येतील. पण मुंबईच्या आजूबाजूला देखील मिरारोड सारखे असे अनेक परिसर आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांगलादेशी येऊन राहत आहेत असं म्हटलं जात आहे. जवळपास काही दिवसांपूर्वी 350 ते 400 बांगलादेशी त्या ठिकाणी स्थायिक झाले असल्याची देखील माहिती मिळत आहे. नाही, मी मीरा भाईंदरच्या पोलीस आयुक्तालयामध्ये जाऊन मी स्वतः बैठक घेतलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांचे देखील स्पष्ट निर्देश आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गृह विभाग आज काम करत असताना, त्यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र सरकार काम करत असताना त्यांचे निर्देश आहेत की कडक कारवाया. आणि शेवटी बघा, आपण प्रत्येक घराचं दार उघडून आपण तपास पोलीस यंत्रणा करू शकत नाही. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे माहितीच्या आधारे जे काही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये जिथे जिथे आपल्याला बांगलादेशी सापडत आहेत त्या त्यांना आपण धरतोय आणि त्यांच्यावरती मात्र कडक कारवाई करण्याचे निर्देश हे मुख्यमंत्री महोदयांचे आहेत आणि त्याचं पालन आम्ही करतोय. हाफकिन इन्स्टिट्यूटला सरकारी निधी जो आहे तो कमी पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. वारंवार मागणी केली जात आहे मात्र काही होत नाही, निधी अपुरा पडतो हाफकिन संस्थेला. नाही, मी स्वतः ज्यावेळेस आदरणीय अजितदादांच्या सोबत बैठक होती त्या बैठकीमध्ये हाफकिनच्या इन्स्टिट्यूटला मी स्वतः भेट दिली होती. काही दिवसांपूर्वी मी स्वतः तिथे पाहणी देखील केली होती. हाफकिनचं काम विशेषतः पोलिओ वॅक्सिनेशनमध्ये हाफकिनचं काम प्रचंड मोठ्या प्रमाणात चालतं आहे. पोलिओचं प्रमाण आता कमी होत चाललेलं आहे, परंतु हाफकिनचं अजून एक चांगलं काम जे संपूर्ण देशामध्ये होत आहे किंबहुना जगामध्ये होत आहे ते म्हणजे अँटी स्नेक वेनम हे जे तयार केलं जातं ते अँटी स्नेक वेनम हे हाफकिनमध्ये तयार केलं जातं आहे. आणि सध्या हे अँटी स्नेक वेनम तयार होत असताना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO ने काही अपग्रेडेशन सुचवलेले आहेत
आणि हे अपग्रेडेशन करण्यासाठी सध्या जी यंत्रणा आहे ती आपण सध्या थांबवलेली आहे आणि ही अपग्रेडेशनसाठी हा जो निधीची मागणी आहे ती सामान्य अजितदादांकडे ह्या मागणीची जी माहिती मी सादर केलेली आहे जवळपास 150 कोटी या अपग्रेडेशनसाठी 150 कोटीची आवश्यकता आहे आणि मला वाटतं ती लवकरच ती मागणी मंजूर देखील होईल आणि कारण शेवटी हाफकिन सारखी यंत्रणा ही चालवणं अत्यंत आवश्यक आहे हे माझं मत तयार झालेलं आहे त्या विजिटनंतर कारण जे काही अँटी स्नेक वेनम तयार केलं जाते अतिशय स्वस्त दरामध्ये मिळते आणि आपल्या महाराष्ट्रामधल्या किंवा देशामधल्या देखील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये इथनं त्याचं सप्लाय केला जातो आणि हा सप्लाय जोपर्यंत हे अपग्रेडेशन होत नाही आणि आपण अपग्रेडेशनचा अर्थ मी हे थोडक्यात आपल्या सगळ्यांना सांगेन की जे अँटी स्नेक वेनम त्याची जी क्षमता आहे त्या क्षमता वाढवायचं हे अपग्रेडेशन आहे म्हणजे जिथे प्रायव्हेट जिथे आपण अँटी स्नेक वेनम विकत घेतो त्यांच्या एका वेलमधनं जेवढं त्याला आपण ट्रीटमेंट देऊ शकू त्याच्या अर्ध्यापेक्षाही कमी वेलमधनं ह्याच्या आपण ट्रीटमेंट देऊ शकणार आहोत आणि जो काही प्राइस डिफरन्स आहे तो देखील जवळपास 200, 250, 300, 400 रुपयाचा प्राइस डिफरन्स काही काही अँटी स्नेक वेनममध्ये पाहायला मिळतोय आणि म्हणून नक्कीच ह्याच्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करतोय माननीय मंत्री महोदय झिरवळ साहेबांना देखील ह्याचं ब्रीफिंग आम्ही दिलं होतं आणि त्यांच्याकडे देखील अजितदादांकडे मागणी गेलेली आहे दुसरीकडे पुण्यात साहेब आपण पाहिलं तर काही टोळकी आहे जी कोयत्याने काही गाड्यांची त्यांनी नासधूस केलेली आहे कसं पाहता याकडे कारण पुण्यात दिवसेंदिवस गुंडेगारीचा कहर जो आहे तो वाढताना पाहिजे नाही मी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या भेटीनंतर ज्या पत्रकार परिषदेमध्ये मी नमूद केलं होतं की पुण्यामध्ये अशी कुठलीही कोयता गँग नाही हे रँडम होणारे प्रकार आहेत कोणीतरी तिथे नशा करून तिथे गाड्या फोडतो आणि मग त्याला आपण गँगचं स्वरूप देतोय तर ते माझी विनंती राहील की असं कुठलीही गँग ही पुण्यामध्ये ॲक्टिव्ह नाही पुण्याच्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये देखील मी आकडे देऊन मी सांगितलं होतं त्यावेळेस की मागच्या 2 वर्षाच्या तुलनेमध्ये म्हणजे 22-23च्या तुलनेमध्ये 24ला गुन्ह्यांची संख्या ही नक्कीच कमी झालेली आहे किंवा गुन्ह्यांवरती जे काही कारवाईचे प्रकार जे होते किंवा कारवाई करायचे जे काही ॲक्टिव्हिटीज होत्या त्या देखील आपण वाढवलेल्या आहेत म्हणून पुण्याला मला वाटतं आपण बदनाम करू नये पुण्यामध्ये अशी कुठलीही गँग ॲक्टिव्ह नाही पण नुकतीच जी तोडफोड झालेली आहे काही गाड्यांची त्या संदर्भात काही ठोस कारवाईचं आपण सूचना दिल्यात का नाही त्याच्यामध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशनच्या नंतर जे काही फाइंडिंग्स होतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल संजय राऊत यांनी जे विधान केलेलं आहे अंधश्रद्धेबाबत आणि वर्षा निवासस्थानाबाबत की त्या ठिकाणी शिंग पुरली कामाख्या देवीला जाऊन वेढे कापले त्यांची शिंग पुरली आणि आता ते म्हणतात की जनजागृती व्हायला पाहिजे राज्यामध्ये अंधश्रद्धेचा सुळसुळाट नाही मला वाटतं संजय राऊत हे फक्त प्रसिद्धी मिळवण्याकरता किंवा समयनं शिंदे साहेबांची बदनामी होण्याकरता जर का ते अशा पद्धतीचे आरोप करत असतील आणि जर का कुठलाही पुरावे नसल्याशिवाय अशा पद्धतीने अंधश्रद्धेच्या बाबतीत जर का ते बातमी पसरवत असतील तर नक्कीच कायद्यानुसार त्याची देखील आम्ही पडताळणी करू आणि जर का कारवाई करता येत असेल कायद्यामध्ये बसत असेल नक्की त्यांच्यावरती कारवाई आम्ही करू मनोज जरांगे पाटील यांचं पुढचं आंदोलन मुंबईमध्ये होणार आहे मुंबईमध्ये लाखो त्यांची समर्थक येण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबईमध्ये आधीच ट्रॅफिक जाम आणि इतर गर्दी आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो तो निर्माण होऊ शकतो आंदोलन नाही मुंबईमध्ये मला वाटतं पायी मार्च करण्यासाठी आणि पायी आंदोलन करण्यासाठी तशी देखील बंदी आहे त्यांना कोणाही व्यक्तीला आंदोलन करण्यापासून किंवा त्याच्यामध्ये कुठली मागणी करण्यापासून आपण रोखू शकत नाही त्यांना आझाद मैदानसारखं जे मैदान आहे त्यासाठी राखीव आहे किंवा तिथे आपण आजपर्यंत आंदोलन होत आलेले आहेत पण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही ही काळजी तर आम्हाला आहेच किंवा मला वाटतं मनोज जरांगे पाटील यांना आम्ही अनेक वेळा विनंती केलेली आहे किंवा त्यांच्या ज्या मागण्या आहेत मागील त्यांनी जे उपोषण सोडलं त्यावेळेला अनेक त्यांच्या मागण्या आमच्या सरकारने मान्य देखील केलेल्या आहेत त्यांचा जो मूळ मुद्दा आहे की सरसकट आपण कुणबी प्रमाणपत्र हे तिथे मराठा मुलांना किंवा तिथे नागरिकांना देण्यात यावं मला वाटतं त्याच्यावरती कायद्यानुसार देखील आधार जर का असता तर ते योग्य झालं असतं त्या कमिटीमध्ये मी स्वतः देखील होतो त्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये मी स्वतः त्याचा सदस्य होतो त्यामुळे ह्याला कायद्याचा कुठला आधार नाही आणि अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे की आरक्षण देत असताना कुठलाही निर्णय घेत असताना तो कोर्टामध्ये टिकला पाहिजे उगाच मागणी करायची आणि मग ती मान्य करायची त्याला कोर्टामध्ये जर का एका दिवसात जर का त्याला स्टँड मिळालं नाही तर मग त्याला काही अर्थ नाही आणि म्हणून मला वाटतं आता जे 10% आरक्षण मराठ्यांना दिलेलं आहे ते योग्य आरक्षण आणि ते कोर्टामध्ये टिकलेलं देखील आहे म्हणून त्याच्यावर ते आमचं जास्तीत जास्त भर असेल संजय राऊत म्हणतात की 1400 ते 1500 लोक कुंभमेळ्यामध्ये चेंगरून मेले त्यांनी त्यांची नावं द्यावी जर का ते आकडा सांगतायत माझं मग संजय राऊतांना चॅलेंज आहे
की ही घटना अशी घडली असेल, त्यांनी त्या 1400 किंवा 1500 लोकांनी त्यांनी नावं द्यावी आणि त्यांनी नावं डिक्लेअर करावी. त्यांना माहिती आहे ना, मग त्यांनी नावं द्यावीत. मला वाटतं फक्त कुंभमेळ्याला बदनाम करण्याचं काम कसं आहे, आता त्यांना हिंदुत्वाशी पडलेलं नाही. 144 वर्षाच्या नंतर जर का कुंभमेळा आपल्या भारत देशामध्ये होतोय, कारण त्यांना ते भगवत आणि त्याला जो प्रतिसाद मिळतोय, हिंदू अगदी तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आज तिथे जात आहेत आणि तिथे जे काही शाहीस्तानच्या माध्यमातून हिंदूंचा जो प्रसार होतोय, प्रचार होतोय, तो त्यांना पाहत नाही, म्हणून त्यांना बदनाम करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कुंभमेळ्यामध्ये गेले, ते आज स्नान करणार आहेत, कसं बघताय याकडे? नाही, मला वाटतं शेवटी आज ज्या व्यक्तीमुळे भारत देशाला आज राम मंदिर मिळालं, ज्या अयोध्येमध्ये आज राम मंदिर उभं राहिलं, काश्मीर सारखा 370 कलम हा त्यांनी काढून टाकण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आणि आमच्या सगळ्या तरुणांसाठी नरेंद्र मोदी साहेब हे प्रेरणा आहेत. आणि म्हणून नक्कीच आज मोदी साहेब तिथे गेलेले असताना आज आमच्याकडे तरुण देखील थांबू शकत नाही आहेत. मी देखील स्वतः माझ्या परिवारासोबत येत्या 16 तारखेला मी देखील स्वतः प्रयागराज येथे जातोय आणि तिथे कुंभमेळ्यामध्ये दर्शन देखील आम्ही घेतोय आणि तिथे त्रिवेणी संगमनाचा दर्शन आम्ही घेणार आहोत. संजय राऊतांनी आणखी एक टीका केली, म्हणतात की मंत्रिमंडळ म्हणजे येड्याचा बाजार आहे. मला वाटतं ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि स्वतः त्यांचे चिरंजीव देखील मंत्रिमंडळामध्ये होते, असं महाराष्ट्रामध्ये पहिलं मंत्रिमंडळ राज्याने उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये पाहिलं. ह्यापेक्षा मोठा जोक कुठला होऊ शकत नाही किंवा ह्यापेक्षा मोठी कुठली हवस होऊ शकत नाही. आणि म्हणून मला वाटतं जे स्वतः मुख्यमंत्री पदासाठी आणि त्यांचे चिरंजीव मंत्रिपदासाठी हपापलेले होते, अशा व्यक्तीने आमच्यावरती तरी बोलू नये. सर, एकीकडे कारवाया होत आहेत, परंतु ड्रग्स माफियांचं राज्य वाटतं. अनेक ठिकाणी ड्रग्सवरती कारवाई होतात पाहते. एमडी असतील असे अनेक ड्रग्स समोर येत आहेत, नवीन काही प्रकार ड्रग्स येत आहेत. या ड्रग्सला थांबण्यासाठी काही योजना त्याला जोडून संपूर्ण देशभर ड्रग्स विरोधी कारवायांना एक मोठी मोहीम जी आखण्यात आलेली आहे. कोस्टगार्डने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत त्या सांगितलं की मुंबई पोलीस, मरीन पोलीस, नेव्ही, कोस्टगार्ड यांच्यामध्ये सुसूत्रता असणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून इंटरनॅशनल जे ट्रॅफिकिंग आहे ड्रग्स ते रोखता येऊ शकेल. विशेषतः अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तानमधून जे ड्रग्स माफियांच्या वेगळं काय पाहून छोट्या मोठीतून. नाही बघा, शेवटी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जो 100 डेजचा प्लॅन दिलेला आहे गृह विभागाला, त्याच्यामध्ये ड्रग्सच्या बाबतीमध्ये त्यांनी विशेष उल्लेख केलेला आहे आणि ड्रग्सच्या बाबतीमध्ये 0 टॉलरन्स पॉलिसी माननीय मुख्यमंत्र्यांनी राबवण्यासाठी सांगितलेली आहे आणि पूर्णपणे फ्री हँड पोलीस यंत्रणेला कारवाई करण्यासाठी पूर्णपणे फ्री हँड ड्रग्सच्या बाबतीमध्ये दिलेला आहे. ह्याच्यामध्ये शेवटी बघा, जे काही ड्रग्सचं जे काही जाळं पसरलेलं आहे ते प्रचंड मोठं आहे आणि ह्यांना पकडण्यासाठी जी काही यंत्रणा पोलीस यंत्रणेला आवश्यक आहे ती सगळी यंत्रणा पुरवण्याचं काम आज माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय आणि ह्याच्यावरती मी स्वतः देखील वॉच ठेवून आहे. माझ्या सगळ्या पोलीस आयुक्तांच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशाचं पालन होतंय की नाही ह्यासाठीच माझ्या सगळ्या मी व्हिजिट करतोय आणि माझ्या हळूहळू खाली माझ्या पोलीस स्थानकांपर्यंत माझ्या आता व्हिजिट वाढणार आहेत आणि ह्यामध्ये एकच अजेंडा आम्ही घेऊन चाललेलो आहोत. थोडं अवेअरनेस देखील आम्ही केलं पाहिजे, पोलीस विभागानं अवेअरनेस झालं पाहिजे. कुठे काही शाळा आहेत, काही कॉलेजेस आहेत जिथे तरुणांचा वावर जास्त असतो, अशा ठिकाणी तरुणांच्या किंवा त्या पाल्यांच्या शिक्षक आणि त्यांच्या पालकांना सोबत घेऊन काही अवेअरनेस कार्यक्रम देखील आपण राबवण्याचा विचार करतोय. माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या परवानगीने आपण ते सुरू देखील करणार आहोत आणि ड्रग्सच्या बाबतीमध्ये जेवढी कारवाई आवश्यक आहे तेवढं अवेअरनेस देखील आवश्यक आहे आणि त्याच्यावर आम्ही काम करतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.